सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र पौर्णिमा 2 एप्रिल 2026 गुरुवार दिवशी आलेली आहे. बघा, चैत्र पौर्णिमेला प्रारंभ होत आहे. 1 एप्रिलला बुधवार रोजी सकाळी 7:06 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे आणि 2 एप्रिलला सकाळी 7:41 ही पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे. दोन्हीही दिवस पौर्णिमा तिथी असणार आहे. दोन्ही दिवस जरी आपल्याकडून सेवा झाली आपल्या कुलस्वामिनीची तर अतिशय उत्तम. तर उदय तिथीनुसार 2 एप्रिल 2026 गुरुवार दिवशी चैत्र पौर्णिमा साजरी होणार आहे आणि चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जन्म उत्सव. तर हनुमान जयंतीसुद्धा 2 एप्रिलला साजरी होणार आहे. तर आपल्या कुलदेवी आईची चैत्र पौर्णिमेला 2 सेवा तरी आवर्जून करा. महिलांनो, दादांनो, आपली कुलदेवी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्या घरातील जी अडलेली कामं असतात ती सुद्धा मार्गी लागतात. लेकरा बाळांना भरभरून प्रगती मिळते. घरात अखंड लक्ष्मी नांदते. घरात सुख, समृद्धी, शांतता नांदत असते आणि सर्वांना आरोग्य प्राप्त होत असतं. तर आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे. चैत्र नवरात्रीत काही सेवा तुमच्याकडून राहून गेलेली असेल तर या एका दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमेला जरी तुम्ही सेवा केली, साधी सोपी सेवासुद्धा आपल्या कुलदेवीला प्रसन्न करत असते. बघा, बऱ्याच मंदिरांमध्ये देवी आईची यात्रा उत्सव सुरू झालेला आहे आणि चैत्र पौर्णिमेला तर लांबून लांबून लोक येतात आणि देवी आईचं दर्शन घेतात. तुम्हाला जर जमलं तर चैत्र पौर्णिमेला तुमच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला जरूर जा. जवळ असेल तुमच्या घराजवळ देवी आईचं कुलस्थान तर आवर्जून दर्शन घ्या. तिचा मानपण करा, तिची ओटी भरा, साडी चोळीची ओटी भरा, खणा नारळाची ओटी भरा, तिला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवा. या सर्व सेवा देवी आईला खूप प्रसन्न करतात. आपली लेकरं येतात, आपलं दर्शन घेतात, मानपान करतात आणि आनंदाने घरी परततात ना. आईचा आशीर्वादसुद्धा कायम आपल्यावर राहत असतो. म्हणून कुलदेवी आईची सेवा आवर्जून करावी. तर चैत्र पौर्णिमेला गुरुवारी लवकर उठायचं आहे. आवर्जून लवकर उठा महिलांनो. घरदार स्वच्छ करायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाका. चिमूटभर हळद टाकली तुम्ही, आवर्जून टाका. थोडा तुरटीचा खडा असेल तुमच्याकडं, कुंडलीतील चंद्र इतका मजबूत होईल तुमचा. दर पौर्णिमेला थोडंसं बारीकसा तुकडा तुरटीचा आवर्जून आंघोळीच्या पाण्यात टाकत जा. जे काही आजूबाजू शारीरिक मानसिक त्रास असतील किंवा कुणी विनाकारण त्रास देत असेल, नकारात्मकता जाणवत असेल तुम्हाला आजूबाजू किंवा मनात, ती सुद्धा नष्ट होते. म्हणून बारीकसा खडा तुरटीचा आंघोळीच्या पाण्यात आवर्जून टाकावा. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, तुरटी खूप प्रभावी असते. आपल्या शरीरातून मनातून सर्व नकारात्मकता खेचून बाहेर काढते आणि आपलं मन आणि आपलं शरीर एकदम आरोग्यदायी करत असते. म्हणून तुरटी आवर्जून आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे. या वर्षीची चैत्र पौर्णिमा गुरुवारी आलेली आहे. सोन्यासारखा दिवस आहे. आपलं घर अंगण स्वच्छ करा. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा. थोडी हळद घ्या, गोमूत्र घ्या, थोडंसं गुलाबजल असेल ते जरी टाकलं तुम्ही. हळदीचं छान असं पातळ किंवा जाडसर लेपन करायचं आहे. छोटी का होईना रांगोळी आपल्या मुख्य अंगणात जरूर काढायची आहे. मुख्य दार पुसून घ्या. दारावर सुद्धा हळदीचं एक स्वस्तिक काढा. हळद ओली करताना तुमच्याकडं जर गुलाबजल असेल ना, आवर्जून टाका. यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते, लक्ष्मी नारायणांची कृपा राहते. मुख्य दारावर आधीचं स्वस्तिक असेल पुसून घ्या. दार वगैरे स्वच्छ पुसून झाल्यानंतर हळदीचं एक स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावर जरूर काढायचं आहे. आंब्याची पानं असतील तर आवर्जून 5 किंवा 11 पानांना जय लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा. ओम श्रीम नमः. नाहीतर तुमच्या कुलदेवीचा मंत्र जपा. ओम कुलदेवताय नमः. मंत्र जपत जपत हळद कुंकूचं बोट एक एक पानाला लावायचं आहे तुम्हाला, आंब्याच्या पानांना. आणि 5 आंब्याचं पानांचं तोरण किंवा 11 पानांचं तोरण
आपल्या मुख्य दरवाजावर आवर्जून लावा. सोन्यासारखे अनुभव येतात. घरातली जी अडलेली कामं असतात ती मार्गी लागतात. घरात मुलं मुली मोठी झालेली आहे, लग्नाकार्यात अडीअडचणी येत असतील तर चैत्र पौर्णिमेला आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करा, माता लक्ष्मीचं नामस्मरण करा. लक्ष्मीनारायणांचं नाव घेऊन आंब्याच्या पानांना हळदी कुंकवाचं बोट लावून ते 5 पानांची डहाळी किंवा 11 पानांचं आंब्याचं तोरण आपल्या मुख्य दरवाजावर जरूर लावा. घरात शुभ कामं घडून येतात. सर्व काही शुभच घडायला लागतं. म्हणून आंब्याच्या पानांचा हा उपाय चैत्र पौर्णिमेला प्रत्येकाने करा. झाल्याबरोबर तुम्हाला उंबरठ्यावर महिलांनो एक वस्तू ठेवून द्यायची आहे. सकाळीच ठेवून द्यायची आहे आणि संध्याकाळी त्या वस्तूचा एक उपाय करायचा आहे. तर एक मातीची पंती घ्यायची आहे. थोडेसे मातीच्या पंतीत थोडे अख्खे तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ ठेवा. 5 लवंग, चांगल्या फुलाच्या 5 लवंग त्या तांदळाबरोबर ठेवा. त्यावर 2 कापराचे तुकडे ठेवायचे आहे आणि या तिन्ही वस्तू तुम्हाला उंबरठ्यावर एका कोपऱ्याला ठेवून द्यायचा आहे. कुणाचा पाय लागणार नाही. त्या कोपऱ्याला ठेवा, म्हणजे येता जाताना तुम्हाला काही त्रास होणार नाही. लेकरं बाळं असतात, पाय वगैरे मारण्याची शक्यता असते, म्हणून एखाद्या कोपऱ्याला ठेवा. पण उंबरठ्यावरच ठेवायचं आहे. संध्याकाळी देवी आईची आरती वगैरे करून झाल्यानंतर दिवे लागणीच्या वेळेस त्या वस्तू उंबरठ्यावर घ्यायच्या आहे. येण्या जाण्याच्या रस्त्यात 5 मिनटं कुणाला ये जाय करू देऊ नका आणि त्या वस्तू कापरासोबत तुम्हाला जाळून टाकायच्या आहे. तांदूळ आणि लवंग ज्या घरात चैत्र पौर्णिमेला उंबरठ्यावर जाळली जाते ना, त्या घरातली लक्ष्मी कायम स्थिर आणि आनंदी प्रसन्न आपल्या घरात अखंड वास करते. म्हणून अशा पद्धतीने सकाळीच या वस्तू उंबरठ्यावर ठेवा महिलांनो आणि संध्याकाळी ऐन संध्याकाळी दिवे लागणीला माता लक्ष्मीला प्रार्थना करा. उंबरठ्याला हात लावा. तुमच्या मनातली इच्छा बोला. माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य दूर कर माता लक्ष्मी, माझ्या घरात अखंड वास कर. मी उदाहरण सांगत आहे. तुम्हाला जी अडचण आहे, समस्या आहे, इच्छा आहे, माता लक्ष्मीला तुमच्या कुलस्वामिनीला बोलायची आहे. उंबरठ्याला दोन्ही हात लावा आणि त्या वस्तू प्रार्थना केल्यानंतर उंबरठ्यावर येण्या जाण्याच्या रस्त्यात जाळून टाकायच्या आहे. जास्त कापूर जाळावा लागला चालेल, पण छान असा कापूर धूप करा. थोडा गुगल असेल, लोबान असेल, त्या वस्तूसुद्धा जाळू शकता किंवा तुमच्याकडं कडुलिंबाची थोडीशी पानं असतील वाळवलेली वगैरे किंवा 2-4 पानं कडुलिंबाची त्या धुपात टाकून दिली तुम्ही चालेल. बघा, तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे, शत्रुपीडा असेल, वास्तुदोष असतील, पितृदोष असतील, नावाला सुद्धा उरणार नाही आणि कुणाची नजर पौर्णिमेला आंघोळीनंतर आपल्या देवघरात येऊ शकणार नाही. सर्व देवी देवतांना छान असं दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे. कुलदेवीचा टाक असतोच आणि असायलाच हवा. तर कुलदेवीची मूर्ती असेल, टाक असेल, फोटो असेल, फोटो स्वच्छ पुसून घ्या. टाक असेल, मूर्ती असेल, आधी स्वच्छ पाण्याने, नंतर दुधाने किंवा पंचामृताने, पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. देवघरात लहान लहानशा तांदळाच्या राशी करा आणि त्यावर आपल्या देवी देवतांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पा असेल, बाळकृष्ण, आपली कुलस्वामिनी माता लक्ष्मीची मूर्ती, सर्व देवांना तांदळाच्या राशीवर स्थापन करायचं आहे. हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा. आपली कुलदेवी आईचा मंगल कलशसुद्धा भरायचा आहे. महिलांनो, आवर्जून कलशाची स्थापना करा. नवरात्रीत राहून गेलेली असेल सेवा तर चैत्र पौर्णिमेला आवर्जून पूर्ण करा. बघा, संपूर्ण नवरात्रीचं फळ मिळेल. कलश छान धुवून घ्या आणि स्वच्छ पाण्याने भरा. त्यात 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाका. अष्टदिशांनी अष्टरूपी महालक्ष्मी मातेची नावं रूपं घेऊन हळदी कुंकवाची बोटं लावा किंवा स्वस्तिक काढू शकता. छान असा पाणीदार नारळ कलशावर ठेवायचा आहे. 5 पानं विड्याची किंवा 5 पानं आंब्याची कलशावर ठेवा. थोड्याशा दुर्वा असतील तुम्ही कलशात टाकू शकता. गणपती बाप्पांसह गौरी मातेची सुद्धा तुम्हाला कृपा मिळणार आहे. असा मंगल कलश, कलशाखाली छोटीशी तांदळाची रास करा आणि त्यावर कलश भरायचा आहे. आधीचा नारळ खराब झालेला असेल, तुम्ही विसर्जनात टाका. नवीन नारळाचा कलश भरला चैत्र पौर्णिमेला तरीही चालेल. आपल्या कुलदेवीची ही सेवा आवर्जून करा महिलांनो.
कलशाला देवी आईला वेणी अर्पण करा. लाल गुलाबाचं फूल माता लक्ष्मीला श्रीयंत्राला अर्पण करा. त्याचबरोबर माता अन्नपूर्णेची मूर्ती असेल, छान असा दुधाने पंचामृताने अभिषेक करून घ्या. माता अन्नपूर्णेला 11 वेळा 21 वेळा कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे. नंतर छोटीशा वाटीत तांदूळ भरून घ्यायचे आहे आणि देवी आईला त्यावर तांदळावर स्थापन करा. आणि जसं आपण कुंकुमार्चन केलं तसंच आपल्या अन्नपूर्णा देवी आईच्या मूर्तीवर सुद्धा तुम्हाला धान्य म्हणजे तांदूळ अर्पण करायचं आहे. देवी आईच्या खांद्यापर्यंत तरी तुम्हाला तांदूळ अर्पण करायचे आहे. नंतर त्या तांदळाची तुम्ही खीर वगैरे करू शकता. छान अन्नपूर्णा मातेची मूर्तीची स्थापना करा आणि आपल्या देवघरात देवी आईची अशा पद्धतीने सेवा आवर्जून करा. आपल्या कुलदेवीला सुद्धा कुंकुमार्चन करायचं आहे. टाक असेल, फोटो असेल, 21 वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा तुम्ही ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः मंत्रांचा जप करा. माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करा आणि कुंकुमार्चन करायचं आहे. चैत्र पौर्णिमेला कुंकुमार्चन केलेलं कुंकू दुसऱ्या दिवशी शुक्रवारी नीट एखाद्या डबीत सांभाळून ठेवा. वर्षभर आंघोळ झाल्यानंतर ते कुंकू नीट कपाळी लावा. महिलांनो, मुलांना लावू शकता. पतिदेव कामाला जात असतील तुमचे, त्यांना जरी लावलं, प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळायला लागेल. खूप छान अनुभवी सेवा आहे ही. या दिवशी देवी आईला विड्याच्या पानांची माळ तुम्ही अर्पण करू शकता. 11 पानांची, 5 पानांची, 21 किंवा 11 लवंगांची माळ तुम्ही अर्पण करू शकता. पण आवर्जून देवी आईला विड्याची पानं, लवंगांची माळ किंवा नुसत्या लवंगा जरी अर्पण केल्या एखाद्या वाटीत तरीही चालेल. किंवा देवी आई समोर एखादा लाल छोटासा कपडा ठेवा, त्यावर देवी आईला 11 किंवा 21 लवंग अर्पण करा. त्याला हळदी कुंकू फूल वाहून पूजा करा आणि महालक्ष्मी अष्टकाचा पाठ तुम्हाला किमान 16 वेळा, आता लेकरं बाळं आहे, किमान 8 वेळा तरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ चैत्र पौर्णिमेला सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे, त्या लवंगा 1 रुपयाचं नाणं ठेवा त्यावर आणि त्या लवंगा त्या लाल कपड्यात नीट बांधून आपल्या तिजोरीत ठेवा. सोन्यासारखी सेवा आहे. तुमची तिजोरी आणि तुमचं पर्स, तुमचं घर कधीच खाली होणार नाही. पैसा भरभरून राहील, लक्ष्मी टिकेल तुमच्या आयुष्यात. ही सेवा आवर्जून करा. लवंगांची ही सेवा तर आपल्या कुलदेवीला चैत्र पौर्णिमेला द्यायचीच आहे. गोड पानाचा विडासुद्धा देवी आईला या दिवशी अर्पण करायचा आहे. नंतर तो प्रसाद स्वरूप तुम्ही घरातल्यांनी सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. चैत्र नवरात्रीत तुमच्या कुलदेवी आईची किंवा तुमच्या घराजवळ देवी आईची ओटी भरणं राहून गेलेलं असेल महिलांनो, तर तुम्ही चैत्र पौर्णिमेला गुरुवारी सुद्धा देवी आईची ओटी भरू शकता. घरात भरा किंवा घराजवळ जे देवी मंदिर असेल तिथं जाऊन देवी आईची साडी चोळीची, खणा नारळाची ओटी जरूर भरा. त्यात सुद्धा हिरव्या काचीच्या बांगड्या ठेवा, साज शृंगाराचं साहित्य ठेवा. गोड पानाचा विडा आवर्जून ठेवायचा आहे. आता गोड पानाचा विडा नाही मिळालं तर किमान 2 विड्याची पानं, त्यावर सुपारी, हळकुंड या सर्व वस्तू ठेवून देवी आईला 2 विड्याची पानं का होईना जरूर अर्पण करा. बघा, सुंदर अनुभव येतात. विड्याच्या पानांनी, खाऊच्या पानांनी देवी आई खूप प्रसन्न होते. म्हणून चैत्र पौर्णिमेला जेवढी विड्याच्या पानांचे उपाय सेवा करता येईल ना, आवर्जून करायचे आहे. चैत्र पौर्णिमेला आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. महिलांनो, सकाळी सेवा उपाय करा किंवा संध्याकाळी करू शकता तुम्ही, किंवा बुधवारी जरी 1 एप्रिलला जरी तुम्ही हा उपाय केला चालेल. मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे. थोडेसे तांदूळ, अख्खे तांदूळ उजव्या हाताच्या मुठीत घ्यायचे आहे तुम्हाला. मुलांना पूर्व पश्चिम उभं करून मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत ते तांदूळ नीट उतरवून घ्यायचे आहे. तुम्ही जय श्रीराम, जय श्रीराम हा मंत्र जप करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. नीट डोक्यापासून पायापर्यंत ते तांदूळ नीट 7 वेळा ओवाळून घ्या
आणि घराबाहेर एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचे आहे. कुणाचा पाय पडणार नाही याची काळजी घ्या. कोपऱ्याला टाका. जसे जसे किडे, मुंगे किंवा चिमणी, पाखरं ते तांदूळ खाऊन जातील, मुलांची क्षणात नजरबाधा उतरून जाईल. किंवा तुम्हाला तांदूळ नसेल उतरवून टाकायचे, एक तुरटीचा खडा हातात घ्यायचा आहे. उजव्या हातात पूर्व पश्चिम मुलांना उभं करा. डोक्यापासून पायापर्यंत तो तुरटीचा खडा ओवाळून घ्यायचा आहे आणि सरळ घराबाहेर तुमच्या चूल वगैरे असेल त्यात तो तुरटीचा खडा टाकून द्यायचा आहे. आता चूल प्रत्येकाकडं नाही, मग तुम्ही बेसिनमध्ये तो तुरटीचा खडा पाण्यात, वाहत्या पाण्यात टाकून द्या. हातपाय धुवून घ्या. मुलांना पण हातपाय धुवायला लावा. प्रत्येक मुलावरनं एक वेगळा तुरटीचा खडा उतरवायचा आहे. 2 मुलं आहे आणि एकच खडा उतरवत आहात असं करू नका. 2 वेळा तुरटीचा खडा हातात घ्या आणि वेगवेगळी मुलांची दृष्ट नजरबाधा काढून टाकायची आहे. तुरटी पौर्णिमेला जर उतरवून टाकली आपण, लगेच नजरबाधा उतरून जाते आणि मुलांना कधी नजरबाधा लागत नाही. प्रत्येक पौर्णिमेला अशा पद्धतीने तुरटी नक्की उतरवून टाका. अनुभव चांगले येतील. मुलं हसती खेळती राहतील. जी नकारात्मकता असेल मुलांच्या आजूबाजू, मनात, शरीरात संपूर्णपणे नष्ट होते आणि मुलं प्रगतिशील राहतात. तुम्हाला पौर्णिमेला एखादं नारळ आपल्या घरावरून उतरवून टाकायचं असेल तर तुम्ही 7 वेळा नारळसुद्धा उतरवून बाहेर एखाद्या कोपऱ्याला डस्टबिनमध्ये टाकू शकता. आता एक नारळ तुम्हाला घरात बांधून द्यायचा आहे. आपल्या कुलस्वामिनीचा कायम कृपा, आशीर्वाद, रक्षा कवच आपल्याला मिळावं असं प्रत्येकालाच वाटतं. काय करायचं आहे, एक मोठा लाल कपडा, मोठा म्हणजे एक नारळ बांधता येईल एवढा एक लाल कपडा घ्यायचा आहे. सकाळी सेवा करा किंवा संध्याकाळी स्वच्छ हात पाय धुवून घ्यायचे. दिवा अगरबत्ती करून घ्यायची आहे. शांततेत बसा. आसन घेऊन लाल कपडा देवी आईसमोर अंथरायचा आहे. एक विडा, 2 विड्याची पानं, त्यावर रुपया सुपारी ठेवा आणि त्या विड्याची हळदी कुंकू वाहून पूजा करा. त्याबरोबर एक नारळ ठेवायचा आहे. थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, अख्खे तांदूळ. 5 लवंगा ठेवायच्या आहे. 2 हळकुंड ठेवायचा आहे. कळालं असेल, एक विडा, एक नारळ, 2 हळकुंड, 5 लवंग, सर्व वस्तू नीट ठेवा. हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा. तुमच्या कुलस्वामिनीला तुमच्या मनातील इच्छा बोला. माझ्या घराला तुझ्या नावाने एक नारळ बांधत आहे. घराला कायम रक्षण कवच कृपा छत्र राहू दे असं बोलून ते नारळ तुम्हाला त्या लाल कपड्यात नीट बांधून घ्यायचं आहे आणि तुमच्या घरात आतून, मुख्य दारात आतून तुम्हाला ते नारळ बांधून द्यायचं आहे. बघा, घराला कायम रक्षण कवच प्राप्त होईल. असं एक नारळ चैत्र पौर्णिमेला आवर्जून आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करा, मंत्र जपा आणि असं एक नारळ जरूर बांधून द्यायचं आहे. या दिवशी कुलदेवीला थोडीशी खिरीचा नैवेद्य दाखवा. महिलांनो, खिरीचा नैवेद्य दाखवा किंवा वेगवेगळ्या फळांचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. काही ठिकाणी तर पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. पुरणाच्या दिव्यांनी देवी आईची आरती केली जाते किंवा साधी कणकेच्या दिव्यांनी आरती केली जाते. तुमची जशी कुलदेवीची पारंपरिकरित्या तुम्ही सेवा करता चैत्र पौर्णिमेला आवर्जून करा, पण देवी आईला गोड नैवेद्य आवर्जून दाखवा. लहान लेकरं असतील घरात, त्यांना मुली असतील 10 वर्षाखालील, त्यांचे पाय धुवा, त्यांना हळदी कुंकू लावा. छान अशी मुलींनासुद्धा वेणी किंवा एखादं गुलाबाचं फूल, एखादं फळ हातात द्या. आपली कुलदेवी स्वरूप माता लक्ष्मी स्वरूप त्या एक कन्याची तरी पूजा आवर्जून या दिवशी करा. घरातली जरी तुमची कन्या रत्न असेल चालेल, तिला नमस्कार करा. बघा, लक्ष्मी कायम तुमच्यावर प्रसन्न राहील. या सर्व सेवा थोड्या का होईना महिलांनो आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. घरात सुख समृद्धी नांदेल आणि घरात लक्ष्मी कायम अखंड स्थिर स्वरूपात वास करेल.